काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे तो वाटताना पाहायला मिळतोय। सर्व जोर पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। पुण्याच्या घाटमाथ्यांवर सुद्धा गेल्या 2-4 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणं जी आहेत ती जवळपास ओव्हरफ्लो झालेली पाहायला मिळत आहेत। मी आता अशाच एका धरणावर आलेलो आहे। नीरा देवघर खोऱ्यातील खरं तर नीरा देवघर हे प्रमुख धरण आहे आणि सध्या जर पाहिलं तर हे धरण सुद्धा आता पूर्ण क्षमतेने आपल्याला भरलेलं पाहायला मिळते आणि हे धरण भरल्यामुळे आता या धरणाच्या 4 दरवाज्यातून जवळपास 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो नीरा नदी पात्रात करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या 2-4 दिवसापासून नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि त्यामुळं गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर पाणी या धरणामध्ये आलं आणि आता जर पाहिलं तर हे धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्यामुळं मोठ्या प्रमाणावर विसर्ग जो आहे तो या नदीपात्रात झालेला आहे। त्यामुळं नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। खरं तर नीरा खोऱ्यातलं हे प्रमुख धरण आहे आणि या धरणाच्या पाण्यावर पुणे असेल, सातारा असेल आणि सोलापूर असेल या जिल्ह्यातील काही तालुके जे आहेत ते अवलंबून असतात। त्यामुळं हे धरणं कधी पूर्ण भरतं याकडे खरं तर या तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलेलं असतं आणि आता जर पाहिलं तर हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। त्यामुळं वर्षभराचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा कुठेतरी या सर्व तालुक्यातील नागरिकांचा मिटलेला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच हे धरण भरल्यामुळं या सर्व भागातील नागरिकांमध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।